बचत करायची म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं? बँकेची एफडी. पण जर मी तुम्हाला सांगितलं की पोस्ट ऑफिसच्या काही योजना अशा आहेत ज्या एफडी पेक्षा जास्त व्याज देतात आणि त्यावर थेट भारत सरकारची हमीही असते, तर खरं तर अनेक जण गुंतवणूक करताना फक्त बँकेचा विचार करतात, पण पोस्ट ऑफिसच्या काही योजना अशा आहेत ज्या चांगला परतावा तर देतातच, सोबतच कर सवलत आणि सुरक्षितता या तिन्ही गोष्टी एकाच वेळी देतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत पोस्ट ऑफिसच्या अशा काही योजना ज्या अनेक वेळा एफडी पेक्षा जास्त व्याज देतात आणि त्याचबरोबर भारत सरकारची हमीही मिळते. नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. सर्वात आधी बोलूयात सुकन्या समृद्धी योजनेबद्दल. मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना आज देशातील सर्वात लोकप्रिय बचत योजनेपैकी एक बनली आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता असते. भविष्यातील वाढतं खर्च पाहता आजपासून बचत करणं आवश्यक बनलं आहे आणि याच उद्देशाने सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. सध्या या योजनेवर 8.2% वार्षिक चक्रवाढ व्याजदर मिळतं. हा दर अनेक बँकेच्या एफडीपेक्षा जास्त आहे. याशिवाय या योजनेत गुंतलेली रक्कम, त्यावर मिळणारे व्याज आणि मुदतपूर्वेनंतर मिळणारी रक्कम या तिन्ही गोष्टी करमुक्त आहेत. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्या कुटुंबासाठी हा एक मजबूत पर्याय ठरू शकतो. यानंतर येथे ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची चिंता अनेकांना सतावत असते. नोकरी संपल्यानंतर पगार बंद होतो पण खर्च थांबत नाही. अशा वेळी ही योजना मोठा आधार देणारी ठरते. या योजनेवरही सध्या 8.2% व्याज मिळत आहे. विशेष म्हणजे व्याजाची रक्कम दर 3 महिन्याने खात्यात जमा होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळतो. सुरक्षितता, स्थिरता आणि आकर्षक व्याजदर यामुळे ही योजना निवृत्त व्यक्तीमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आता बोलूयात राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र अर्थात NSC बद्दल. अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजारातील जोखीम घ्यायची नसते, पण एफडीपेक्षा थोडा जास्त परतावा हवा असतो. अशा लोकांसाठी NSC हा उत्तम पर्याय मानला जातो. सध्या या योजनेवर 7.7% व्याज दिले जाते. 5 वर्षाच्या कालावधीत ही गुंतवणूक वाढत राहते आणि मुदतपूर्तीनंतर संपूर्ण रक्कम मिळते. यासोबतच आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीवरही लाभ मिळतो. त्यामुळे बचत आणि कर नियोजन या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होतात. पुढची योजना आहे किसान विकास पत्र. नाव ऐकून ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी आहे असा अनेकांचा समज होतो, मात्र प्रत्यक्षात कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. या योजनेचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तुमची गुंतवलेली रक्कम ठराविक कालावधीत दुप्पट होते. सध्या 7.5% व्याजदरानुसार पैसे सुमारे 115 महिन्यानंतर म्हणजेच जवळपास 9 वर्षे 7 महिन्यानं दुप्पट होतात. ज्यांना कोणतीही जोखीम न घेता दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे त्यासाठी हा एक आकर्षक पर्याय ठरतो. यासोबतच महिलांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना देखील सध्या चर्चेत आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेत 2 वर्षाच्या कालावधीसाठी गुंतवणूक करता येते आणि सध्या 7.5% व्याज देखील मिळतोय. कमी दिवसात चांगला व्याज मिळवण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते. विशेषतः घरगुती बचत, सुरक्षित ठिकाणी गुंतवणाऱ्या महिलांमध्ये या योजनेबद्दल मोठी उत्सुकता दिसून येते. आता पुढची योजना आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना म्हणजेच MIS, ज्याच्याकडे एकरकमी रक्कम आहे आणि त्यातून दर महिन्याला निश्चित उत्पन्न हवं आहे. त्यासाठी ही योजना उपयुक्त मानली जाते. सध्या या योजनेवर 7.4% व्याज मिळत असून त्याचे पेमेंट दर महिन्याला केले जाते. या योजनेचा कालावधी 5 वर्षाचा आहे. वैयक्तिक खात्यात 9 लाख रुपये तर संयुक्त खात्यात 15 लाख रुपयेपर्यंत गुंतवणूक करता येते. आता शेवटची आणि सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे PPF अर्थात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. दीर्घकालीन बचत आणि निवृत्ती नियोजनासाठी ही योजना उत्तम मानली जाते. सध्या यावर 7.1% वार्षिक चक्रवाढ व्याज दिला जातो. या योजनेचा कालावधी 15 वर्षाचा असून यानंतर तो वाढवता देखील येतो. विशेष म्हणजे गुंतवलेली रक्कम, त्यावर मिळणारे व्याज आणि मुदतपूर्वेनंतर मिळणारी रक्कम या तिन्ही गोष्टी करमुक्त असतात. त्यामुळे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी हा एक मजबूत पर्याय मानला जातो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एफडी किंवा पोस्ट ऑफिस यापैकी नेमकं काय निवडायचं? खरं तर याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. जर तुम्हाला कमी कालावधीसाठी पैसे ठेवायचे असतील आणि गरज पडल्यास सहज काढायचे असतील तर एफडी चांगला पर्याय असू शकतो. पण जर तुमचं उद्दिष्ट दीर्घकालीन बचत, कर सवलती, नियमित उत्पन्न किंवा अधिक व्याजदर असेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना अधिक फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुरक्षितता.
पोस्ट ऑफिसच्या या सर्व योजनांवर भारत सरकारची हमी असते, त्यामुळे गुंतवणूकदारांना पैशाच्या सुरक्षिततेबद्दल चिंता करावी लागत नाही. शिवाय खाते उघडताना जो व्याजदर लागू असतो तो संपूर्ण कालावधीसाठी कायम राहतो, त्यामुळे भविष्यात व्याजदर कमी झाले तरी तुमच्या परताव्यावर परिणाम होणार नाही. अर्थात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःच्या गरजा, आर्थिक उद्दिष्टे आणि कालावधी याचा विचार करणं आवश्यक आहे. फक्त जास्त व्याज मिळतंय म्हणून एखादी योजना निवडू नका. तुमच्यासाठी योग्य असलेली योजना निवडा, कारण योग्य ठिकाणी केलेली बचत हीच भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्याची खरी गुरुकिल्ली मानली जाते. म्हणूनच पुढच्या वेळी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर फक्त बँकेच्या एफडी पुरते स्वतःला मर्यादित ठेवू नका. पोस्ट ऑफिसच्या योजनेबद्दल माहिती घ्या, त्याची तुलना करा आणि मग निर्णय घ्या. कदाचित तुमच्या पैशासाठी अधिक सुरक्षित आणि अधिक मजबूत पर्याय तुमच्या अगदी जवळ उपलब्ध असेल. तुम्हाला यापैकी कोणती योजना सर्वात जास्त उपयुक्त वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.